आज जर 6 मिळाली तर माझ्या गेल्यानंतर हजारो प्रेरित होते, हे मी जाणून आलो. पण बाबासाहेबांना जो आत्मविश्वास होता की माझे लोक मला उसळून धरतील, तो विश्वास मला नाही. सगळ्यात मोठं चॅलेंज आम्हाला जे आहे ते आमच्या आपसातली भावनिक लढाई आहे, ज्याला आम्ही कोल्ड वॉर म्हणतो, शीतयुद्ध. आदिवासी ही काही एकसंध जमात नाही. 45 जमातीचे वस्त्र आहे. हे 47 ठिगळं आहेत. या ठिगळं प्रधान एक ठिगळ आहे, कोलाम दुसरा आहे, माडिया तिसरा आहे, गोड चौथा आहे, पाचवा आहे. वस्त्र जमाव म्हणजे आदिवासी. किती वैचारिक भिन्नता आपल्यामध्ये. अशा समाजाचं काय भविष्य होईल हा माझ्यापुढे मोठा गंभीर प्रश्न. प्रत्येक जमात, प्रत्येक गट, प्रत्येक ट्राईब, टोळी आपापल्या नेतृत्वाने आपापले घोडे लांबतात. कोलाम प्रधानाशी तोड नाही म्हणे, गोड माडियाशी काही करत नाही, भिल्ला आपल्या स्थानात नाचून राहिला तिकडे मेळघाट मध्ये, वारली, कोकणा, महादेव, कोळी ते आपल्याच रंगामध्ये डान्स करून राहिले, ढोल वाजले, सैनी फुकत, सब अपने अपने रंगों में रंगे. याच्यापेक्षा भयानक अवस्था झारखंडला आहे. बोलू झारखंड पाहायला बिरसाच्या घरी गेलो, त्याच्या पडनातनीला बोललो जॉनी, बिरसाची पडनातनी. आणि बिरसाचा नातू जो आजच्या घडीला 105 वर्षाचा माता, 105 फोटो आहेत माझे. काय मला दिसलं, त्या जालीच्या अंगावर फाटलेली एक साडी होती. रात्रीच्या वेळेला गेलो आम्ही, नक्षलवादी भाग, थोड साडी नव्हती तिच्या अंगावर. जिथे बिरसाचं स्मारक बांधलं झारखंड शासनाने, अंधेरा ही अंधेरा था. आणि त्यांचं घर जर पहा त्याच्या नातवाचं, तर 1 मिनिट उभं नाही राहू शकत. काय कदर केली आम्ही बिरसाची सांगावं, शासनाने काय कदर केली. एक छोटंसं मंदिर बांधून ठेवलं आणि बिरसा ठेवलं मूर्ती टाकल्यासारखं.